माझा उघडा डोळे बघा नीट संदीप युनिव्हर्सिटीसह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। रामकुंडावरची छोटी मंदिरं पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील वडस धरण 100% भरलं। मीना नदी पात्रात 10,000 क्युसेक वेगानं विसर्ग। नदीकाठच्या गावांना इशारा। पुण्यातलं खडकवासला धरण 100% भरलं। खडकवासल्यातून 22,880 क्युसेक वेगानं विसर्ग। नदीपात्रातले रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता। ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात। अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस। ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाची हजेरी। नालासोपारा, वसई विरार सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखाली। घरं आणि दुकानांमध्ये पाणी साचून व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। पाणी साचल्यानं बस सेवाही ठप्प। फलटण तालुक्यातल्या खामगावमध्ये विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू। एकमेकांना वाचवताना अख्खं कुटुंब मृत्यूच्या दाढेत। मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष। कोल्हापूर जिल्ह्यातलं नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली। एनडीआरएफची टीम दाखल। पंचगंगा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी पनवेलमध्ये आंदोलन। आंदोलक ताब्यात। पनवेल ते मुंबई मोर्चा काढला जाणार होता। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून आहे। पुणे आणि नाशिकमधून बातमी। पुणे आणि नाशिकमध्ये